आधी पण गगराणी साहेबांकडे अनेकदा आम्ही आलेलो आहे आणि अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत। आज भेट घेण्याचे 2-3 महत्त्वाची कारणं होती। पहिलं कारण म्हणजे मुंबादेवी मंदिर, जे आपल्या मुंबईच्या देवीचं मंदिर आहे, तिथे अनेक दिवस आपण पाहतोय त्याच्यावरनं काही राजकीय चर्चा पण होत आहे। 6 महिन्यापूर्वी देखील आम्ही भेट घेतली होती आणि स्थगिती प्राप्त केली होती। म्हणजे मुंबादेवी मंदिरच्या मागे लागूनच एका भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी 2 इमारती बांधल्या जातात पार्किंगच्या। ह्याला आम्ही विरोध करत आहोत ह्या गोष्टीसाठीच, कारण 2 जर 17 मजल्याच्या इमारती आल्या तर मुंबादेवीचं जे मंदिर आहे ते झाकलं जाईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका अतिशय संवेदनशील जागी अजून एक सिक्युरिटीचा धोका निर्माण होईल। आमचं म्हणणं एवढंच आहे की तिथे जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या मंदिर आहे, तिथेच आपण पाहतोय आजूबाजूला जो दागिना बाजार आहे, तिकडचे दुकानदार आहेत, व्यापारी आहेत, त्यांना देखील आपण एक पाहिलं की हे जे काही कॉरिडॉरचं काम असेल किंवा पार्किंगचं काम असेल, तिथून हलवण्याचा हा प्रकल्प आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं करत आहात त्यांना विश्वासात घेऊन करणं गरजेचं आहे। आमची पहिली मागणी हीच राहील की मंदिराला न झाकता थोडं दूर हे पार्किंग झालं पाहिजे, कारण आत्ता जिथे पार्किंग दाखवलेलं आहे तिथे एक तर गाड्यांना येणं जाणं पण कठीण आहे आणि दुसरं म्हणजे अनेक दुकानदारांना तिथे धोका निर्माण होतो, त्या मंदिराला धोका निर्माण होतो। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिढ्यानपिढ्या जे दुकानदार तिथे आहेत त्यांना देखील तिथून हलवलं जातं। आमची मागणी ही आहे की जिथे आत्ता प्लिंथपर्यंत जे काम आलेलं आहे ते काम मंदिर न्यासाकडे द्यावं, मंदिराकडे द्यावं। तिथे हवनकुंड असेल, मुंडणं होतात, तिथे वेगळ्या ज्या विध्या होतात त्यांच्यासाठी ती जागा निर्माण होऊ शकते, उपलब्ध होऊ शकते, भक्तांसाठी सोयीसुविधा निर्माण होऊ शकते। तर ही गोष्ट तिथे महत्त्वाची आहे। दुसरं म्हणजे तिथे आम्ही हेच सांगितलेलं आहे, सगळ्या मंदिराच्या न्यास माझ्यासोबत आलं होतं, आजूबाजूचे दुकानदार होते, रहिवासी होते, त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तिथे आम्ही मंदिराच्या आजूबाजूला कोणालाही काही काम करू देणार नाही। कारण आमची मंदिर आणि खास करून मुंबादेवीचं मंदिर, म्हणजे ज्या देवीने आपल्याला मुंबई दिली, आपल्याला आपलं नाव दिलं, तिथे त्याच मंदिराला झाकून आणि एक सुरक्षेचा धोका निर्माण करून आम्ही काम होऊ देणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं की देवनारसाठी आणि देवनार स्वच्छ करण्यासाठी जो पैसा लागणार आहे मुंबई महानगरपालिकेला, अदानी कर, हा आता कचऱ्याच्या युजर फीमधून लागू होणार आहे, त्याला आम्ही विरोध करत आहोत। तसंच जे काही आपण पाहतोय छोट्या दुकानदारांवर झोपडपट्ट्यांमध्ये प्रॉपर्टी टॅक्स लावला जाणार आहे, मालमत्ता कर लावला जाणार आहे। आज तो दुकानदारावर लावला जाईल, उद्या प्रॉपर्टी टॅक्स हा झोपडपट्ट्यांवर लावला जाईल। उद्धव साहेबांचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना 500 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं होती त्याचा आम्ही प्रॉपर्टी टॅक्स रद्द केला होता। पण आज हेच भाजपचं सरकार आपण पाहतोय, एकतर मुंबादेवी मंदिराच्या विरुद्ध काम करत आहे, तिकडच्या स्थानिक दुकानदारांच्या विरुद्ध काम करत आहे, तसंच मुंबईकरांवर युजर फी कचऱ्यासाठी म्हणजे अदानी कर हा लावला जात आहे, त्याला आम्ही विरोध करत आहोत। आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, मी त्यांचे आभार तर जाहीरपणे मानलेच आहेत की त्यांनीच म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून एकनाथ शिंदेने एक्सपोज केलं, त्यांच्या खोट्या वक्तव्यांना एक्सपोज केलेलं आहे। 26% काम असं झालं असं म्हणतात, पण मी विनंती केलेली आहे की जे छोटे रस्ते आहेत त्याचं कॉन्क्रिटायझेशन न करता, कारण आपल्या रस्त्यांमध्ये 42 जवळपास युटिलिटीज असतात, तिथे डांबरीकरण किंवा ॲस्फॉल्ट मॅस्टिक असेल ते करावं, मोठ्या रस्त्यांना जरूर कॉन्क्रिटाईज करा, पण ही सगळी कामं थोडी प्लॅनिंगनी हाती घ्या। आत्ता आपण पाहतोय मुंबईत मग कुठचाही तुम्ही विभाग घ्या, मग कांदिवली घ्या, वांद्रे, वरळी घ्या, कोलाबा घ्या, कांजूरमार्ग घ्या, घाटकोपर घ्या, कुठेही पाहिलं तर उठसूट कुठेही काही खोदून ठेवलेलं आहे। सिवर लाईनसाठी असेल, कधी रस्त्याच्या नावाखालती असेल, हे रस्ते काही पूर्ण होताना असं काही दिसत नाही आहेत। मी सांगितलेलं आहे, मी विनंती केलेली आहे की ऑडिट करा आणि गरजेचे रस्ते असतील तेच पहिले हाती घ्या आणि थोडं प्लॅनिंगनी घ्या। आता वरळीतच पहा ना, एका बाजूला गणपतराव कदम मार्ग खोदलेला आहे, दुसऱ्या बाजूला आर्थर रोडचं काम MMRDने सुरू केलं आहे। लोकांनी जायचं तर कसं जायचं? लोकांचे हाल कुठे ना कुठेतरी कमी होणार आहेत की भाजप जे करत आहे मुंबईला की पिळून घ्या आणि हाल जास्तीत जास्त करून घ्या, ह्याची अंमलबजावणी महानगरपालिका करत आहे। तर मी हेच सांगितलं की रस्त्याची कामं हाती घेताना देखील थोडं लॉजिक वापरून ऑडिट करून त्याची कामं हाती घ्या। यावर आता आयुक्तांनी काय उत्तर दिले आणि काय मला वाटतं सकारात्मक आहेत, कारण एक महत्त्वाची गोष्ट आत्तापर्यंत जी आम्ही कामं वॉर्डाची असतील, मुंबईची असतील, विनंती म्हणून आणलेली आहेत ती तशी मार्गी लावलेली आहेत। रस्त्यांचं कामं असतील, मी त्यांना सांगितलं, विनंती जी केली आहे की आपण लॉजिकप्रमाणे घ्या, जी गरजेचे असतील तेच रस्ते कॉन्क्रिटीकरण करा, ते एक आहे। आणि दुसरं म्हणजे जसं मी सांगितलं अदानी कर कदाचित हे भाजपच्या आदेशावरनं होत असेल, कारण भाजपचे खरे मालक जे अदानी आहेत त्यांना पाहिजे मुंबई अजून लुटायची, आणि आम्ही सांगितलेल्याचा इशारा दिलेला आहे की जर हे थांबलं नाही
तर आम्हाला आंदोलन हाती घ्यावं लागेल. आदित्यजी, सकाळपासूनच भेटींचं गणित जे ते या महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या राजकारणात सुरू आहेत. आज तुमचे 3 नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. काय नेमकं मला वाटतं आम्ही पण येत जात असतो. आता त्याच्यावरनं आपण जास्ती किती रीड करायचं त्याच्यावर हे आपला विषय. पण काही काही विषय महत्त्वाचे असतात, मतदारसंघाचे असतात, मुख्यमंत्री जे असतात ते राज्याचे प्रमुख येतात. तर सगळ्यांना म्हणजे सगळ्या मंत्र्यांची पण पॉवर्स मुख्यमंत्र्यांकडे आहेत, तर सगळ्या खात्यांची कामं त्यांच्याकडेच जायला लागतात. पीए पण नाही म्हणू शकत. पीएचं जरी काम असेल तरी मुख्यमंत्र्यांकडे जायला लागतं. एक मिनिट, काही गैर नाहीये. आम्ही पण जेव्हा त्यांचे मित्रपक्ष होतो तेव्हा आमच्या पण घरी यायचे, तर मित्र संघटनेच्या घरी जाऊ शकतात ते. युती जिथे असते, हा युतीचा धर्मच आहे ना. आमच्याबरोबर युती होती तेव्हा आलेच होते. बघा, सहसा हे मित्रपक्षांच्याच घरी जातात किंवा मित्र संघटनेच्या घरी जातात. 90,000 कोटीची देणी सरकार आहे आणि त्यासाठी काम बंद झालेलं, पूर्ण महाराष्ट्राचं काम बंद केलेलं आहे ठेकेदारांनी. ठेकेदारांचे जे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे. जसं आता मुंबादेवीच्या मागचं जे पार्किंगचं आहे ते लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठीच तर काम घेतलेलं आहे. पण जे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे कामं करतात, त्यांना कुठेही पैसे मिळत नाहीत, बिलं मिळत नाही आहेत. तसंच जर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला राजकीय जे नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांच्या साखर कारखान्यासाठी 79 कोटी जिथे सरकार खर्च करतं. दुसऱ्या दिवशी आपल्याच माध्यमातून मी बातमी ऐकली की मुंबई महानगरपालिका असेल किंवा शासकीय शाळा असतील, मिड डे मील 50 कोटी रद्द करून टाकले. का? तर त्याच्यात अंड किंवा खीर होती. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय लाडक्या बहिणी आता किती कमी करतात. बहिणी राखी आता खूप झाल्या, त्यांच्या हातावर जड झाल्या, तर कमी करायला लागले. तसंच लाडका भाऊ योजना आणणार होते, 10,000 रुपये देणार होते, झाले कुठे योजना पूर्ण. कितीतरी अशा गोष्टी आहेत. मला वाटतं काल आता ते हे बंद केले, तीर्थयात्रा जे काही योजना होती ती पण बंद केली. कितीतरी योजना आता अशा बंद होतात. बरं, आपत्ती समितीच्या ह्याच्यावरून आता एकनाथ शिंदेचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. त्याऐवजी मुख्यमंत्री आहेत, अजित पवार आहेत, महसूल मंत्री आहेत, एकनाथ शिंदेचं नाव कुठेतरी वगळण्यात आलेलं आहे. हो, कारण त्यांचं सगळं डिझास्टर मॅनेजमेंट त्यांच्या गावातून होतं. उदय सामंतांच्या खात्यात देखील ढवळाढवळ केली जात आहे. ओएसडीनी थेट निर्णय घेतले. अरे 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 कारण त्यांनी असं आधी सांगितलं होतं. पालिकेने मोठं आवाढव्य बजेट सादर केलं. त्यामध्ये आरोग्य विभागाचा प्रश्न नागरिकांच्या जीवाशी खेळताना पाहायला मिळतो. केएम हॉस्पिटलमध्ये फक्त 3च मशीन आहेत. बघा, मी आपल्याला आठवत असेल 2023 साली असेल, 2024 साली असेल, हे विषय घेतले होते. महत्त्वाचे आहेत कारण अजूनही म्हणजे आम्ही प्रत्येक अधिवेशनात बघतो डीनना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून उत्तरं घेतली जातात. पण खरं डीन हे तिकडे ते व्यवस्थापन सांभाळतात, त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सरकारकडून असेल किंवा महानगरपालिकेकडून असेल, हे MC साहेब यायच्या आधी मी सांगतो ही परिस्थिती होती. आत्ताची परिस्थिती अजून खोलात जायचं आहे मला. आपला दवाखाना, हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, औषधं आहेत का सगळीकडे? नाही आहेत, कुठेच नाही आहेत. नुसतं दवाखाने उघडून ठेवलेले आहेत, फिता कापल्यात, पण औषधं दिसत नाही आहेत. तसंच नायर असेल किंवा अनेक हॉस्पिटल असतील. मला तर हे सांगण्यात आलं होतं की IV फ्लुइड असेल, एक्सरे फिल्म असेल, ह्याचं देखील काम कुठेही पुढे टेंडर नवीन काढलं नव्हतं. सगळं CSRवर घ्यायला लावलं होतं. 20 लाखापर्यंतची जी औषधं आहेत ती CSRवर घ्यायला लावली होती. ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर महानगरपालिका असेल किंवा सरकारकडून काही मदत होत नसेल तर काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडून? सध्या लढाई महाविकास आघाडीतून महायुती दिसत नाहीये, फक्त महायुतीमध्ये लढाई दिसते. मग पालकमंत्री असतील, सर्व गोष्टी असतील, महायुती. मी तुम्हाला आधीच सांगितलंय ना, पालकमंत्री होण्यात इच्छा नाही ना, मालकमंत्री व्हायचं जिल्ह्याचं. आणि हेच गडबड आहे. कुठे बंगल्यांवरनं भांडणं होतात, कुठे पालकमंत्री पदावरनं भांडणं होतात, कुठे आम्ही ह्याला फोडू की त्याला फोडू, पक्षात ह्या माणसाला आमच्या पक्षात आलं पाहिजे की आमच्या पक्षात आलं पाहिजे, फोडाफोडीवरनं भांडणं होत आहेत. तुम्ही मला ह्या गेल्या 2 महिन्यात एक तरी असा विषय दाखवा जिथे जनतेच्या सेवेसाठी यांच्यामध्ये काही चर्चा झालेली आहे. रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा विषय तुम्ही घेतला होता. ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा पहिला निर्णय होता. तुम्ही पत्रकार परिषदेत तेव्हा त्यांनी केवळ असेंब्ली आता 26% इतका कमी आकडा. एक्झॅक्टली. आणि हे मी त्या दिवशी पत्रकार परिषद देखील सांगितलं होतं. त्यांनी जेव्हा असेंब्लीमध्ये पण सांगितलं की आम्ही 2 वर्षात खड्डेमुक्त मुंबई करू. मुंबई आम्ही दिवस रात्र मेहनत करून मुंबईची सेवा केलेली आहे. मुंबईच्या प्रत्येक रस्त्याच्या खाली साधारणपणे 42 ते 43 युटिलिटीज असतात. कुठचाही रस्ता तुम्ही कॉन्क्रिटीकरण करत असताना किंवा ॲस्फॉल्ट मॅस्टिक करत असताना महानगरपालिकेचे जे आपले कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात त्यांना किती कोऑर्डिनेशन करायला लागतं हे मला माहिती आहे. केवढी मेहनत असते त्याच्यापणे हे माहिती आहे. आणि हे सगळं होत असताना ट्रॅफिक पोलिसची देखील परवानगी लागते. त्यांच्यावर देखील अनेक अडचणी असतात कारण ट्रॅफिक मुंबईतला एवढा वाढत चाललेला आहे. आणि असं खोटं मुख्यमंत्र्यांनी बोलणं हे कितपत योग्य होतं मी त्यावेळी पण विचारलं होतं. भ्रष्टाचार
6,000 कोटीचा आपण त्यावेळी रोखला होता. 6,000 कोटीवरनं त्यांना 5,000 कोटीवर यायला लावलं होतं. 1,000 कोटीचे त्याच्यात भ्रष्टाचार होते आणि प्रधानमंत्री महोदयांना मी विनंती केली होती की आपण भूमिपूजन करू नका. पण आज आपण पाहतो त्याच रस्त्यांचं 26% काम झालं. ते पण मी चॅलेंज करतो की तेवढंही झालं नाही. सर, गणेश विसर्जनासंदर्भात तुम्ही सुद्धा आता ट्विट हो. केलेले आहे, अद्याप विसर्जन जे आहे ते रखडलेलं आहे. नक्कीच, कारण हे आम्हाला सांगितलं होतं प्रचाराच्या वेळी यांना हिंदुत्व आठवतं, पण जेव्हा शासन करायला लागतं, जेव्हा काम करायला लागतं, तेव्हा आपल्या धर्म जो आहे त्यांचा एवढाच धर्म आहे भाजपचा की आपलं मराठमोळं जे हिंदुत्व आहे ते पुसून टाकायचं आणि स्वतःची राजकीय विचारसरणी जी आहे ती महाराष्ट्रावर लादायची. आपण पाहिलं असेल हायकोर्टाचे अनेक असे ऑर्डर्स आहेत. एक ऑर्डर अशी पण आहे की राजकीय होर्डिंग्स कुठेही लावू नयेत. दिसते का, नुसतं मुख्यमंत्र्यांचा चेहरा असेल किंवा 2 उपमुख्यमंत्र्यांचा चेहरा असेल तर होर्डिंग्स सरास कुठेही लावले जातात, पण आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करू देत नाही. आज मुंबादेवी मंदिरावर ही वेळ आणलेली आहे की त्यांना इथे महानगरपालिकेत अनेक वेळा यायला लागले की आमचं मंदिर वाचवा, आमच्या मंदिराच्या मागे भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरची मदत करू नका. तसंच गणपती बाप्पाचं विसर्जन हे आधीपासून आम्हाला माहिती आहे ना की POPची मूर्ती आहे की नाही वगैरे, पण मग पर्याय व्यवस्था काही केली का सरकारने? बाकी सगळं चालतं आहे ना, पण मग विसर्जन का नाही होऊ द्यायचं? कारण हा आपला मराठमोळा सण आहे आणि आपलं मराठमोळं जे हिंदुत्व आहे ते भाजपला पुसून टाकायचं आहे महाराष्ट्रातून. ह्याचसाठी हे सगळं चाललेलं आहे. सर, तुम्ही याच्या आधी गोखले पुलासंदर्भात देखील एक बैठक झाली आणि आता गोखले पूल हा पावसाळ्याआधी सुरू करा असं सांगण्यात आलं. आतापर्यंत तो सुरू होणं अपेक्षित. गोखले पुलाचं नाव हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देणं गरजेचं आहे. तिकडच्या स्थानिक आमदारांचं नाव देणं गरजेचं आहे, कारण जेवढ्यांदा पाहणी दौरे झालेत तिथे मला वाटत नाही तेवढे पाहणी दौरे कुठच्याही चंद्रयानसाठी झाले असतील, मंगलयानसाठी झाले असतील. सगळं काही होऊ शकतं, पण हा गोखले पूल एवढा चुकू कसा शकतो हे गिनीज बुकमध्ये जाण्यासारखं आहे. आणि अजूनही कुठे ते झालं नाही आहे. आपल्या सांगितलं निवडणुकीच्या आधी होईल, मग निवडणुकीच्या नंतर होईल. एकदा तिकडच्या स्थानिक आमदारांकडून टाईमलाईन तर घ्या. सर, हिंदी एक तो सोशल मीडियावरती रणबीर अलाहाबादीचा जो कमेंट आहे तो सध्यातरी व्हायरल अतिशय भयानक आहे, अतिशय भयानक आहे. त्यांना अवॉर्ड देखील देण्यात आला होता आणि त्यानंतर असे त्यांचे खूप ट्रोल्स आहेत ज्यांना मोदीजी स्वतः फॉलो करतात, पण मला त्याच्यात जायचं नाही आहे. एकच आहे की आता काय कारवाई करणार. तसेच ते कोण तो एक नट आहे सोलापूरकर, त्याच्यावर काय कारवाई करणार सरकार? म्हणजे तुम्ही छत्रपती शिवरायांवर बोलू शकता, तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलू शकता, तुम्ही कुठचाही जोक मारू शकता आणि सरकार काही करणार नाही. हे आता कळायला लागलं, कारण ह्याच सरकारला आंबेडकर ही फॅशन वाटायला लागली. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आपने आज BMC कमिश्नर से जो है भेंट ली है, क्या विषय? आज BMC कमिश्नर साहब से हमने मुलाकात की है, काफ़ी बार पहले भी की थी. अनेक विषय लाते हैं हम और उन्हीं विषयों पे जो भी समस्या होती है उनका हल निकालते हैं. आज सबसे गंभीर विषय यही बन चुका है मुंबई में. अगर आप देखें तो मुंबा देवी मंदिर, जिस देवी ने हमें अपना शहर दिया, अपनी नाम दी, अपनी पहचान दी, उसी मुंबा देवी मंदिर के आसपास में अगर आप देखें तो एक पार्किंग की इमारत आ रही है. ये पार्किंग की जो बिल्डिंग है वो एक BJP के कॉन्ट्रैक्टर के लिए आ रही है और हमारा यही विरोध है, क्योंकि ये इमारत आगे जाके सिक्योरिटी कंसर्न बनने वाली है. और जो वहाँ बहुत सालों से नहीं तो बहुत सारे जनरेशन से व्यावसायिक लोग हैं, दुकानदार हैं, हर एक पे ये कहीं ना कहीं बुलडोज़र चलने वाला है. तो हमारा विरोध रहेगा और ना हम वहाँ काम करने देंगे. मंदिर के ट्रस्ट की बात सुने, वहाँ के जो आजू बाजू के जो दुकानदार हैं उनकी बात सुने और तभी ये काम आगे जा सकता सर, है. आपके कुछ नेताओं ने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके घर जाके भेंट ली है, क्या इसका? बिल्कुल, क्योंकि परिस्थिति ऐसी हुई है कि किसी भी मंत्री के पास कोई अधिकार तो है नहीं, तो कोई भी विषय हो मुख्यमंत्री साहब के पास जाना पड़ता है. हम भी जाने वाले भी काफ़ी सारे विषय लेके. यूट्यूब का एक कार्यक्रम है, उसमें अलाहाबादी जी का नहीं, बहुत सारे ऐसे ट्रोल्स वाले हैं जो महिलाओं को बहुत सारी गंदी भाषा में गाली गलौज करते हैं, महिला पुरुष दोनों को करते हैं. अगर आप देखिए तो उनकी विचारधारा बहुत ही गंदी है और उनको भाजपा के बड़े बड़े नेता फॉलो करते. तो कोई आश्चर्य की बात नहीं कि उनको PM साहब से अवार्ड मिला है. लेकिन मैं ये अपेक्षा करूंगा कि इसी महाराष्ट्र में उस व्यक्ति पे कार्रवाई हो. इसी महाराष्ट्र में एक कोई खुद को एक्टर समझता है वो छत्रपति शिवराय पे भी बात कर सकता है और बाबा साहेब आंबेडकर महामानव पे भी बात करता है, उन पे भी जेल की कार्रवाई होनी जरूरी है. चार कोकले जो गुनहगार है, सोमनाथ सूर्यवंशी के जो गुनहगार है उनको माफ कर दिया जाए, जबकि सोमनाथ सूर्यवंशी की मौत जो है संदेहास्पद पुलिस कस्टडी में. बिल्कुल, और यही बात है ना, अगर परभणी की बात हो, सूर्यवंशी की बात हो या बीड़ की बात हो, जहां देशमुख परिवार आज भी न्याय मांग रहा है. अगर देशमुख जी तो भाजपा के ही सरपंच थे और इस राज्य में महाराष्ट्र में भाजपा की बहुमत की सरकार होते हुए अगर भाजपा के ही कार्यकर्ता को न्याय नहीं मिल रहा है तो किसको मिलेगा? और वो भी मर्डर के बाद. ऐसे नहीं कि सिर्फ कुछ चोरी हुई या मारपीट हुई, ये भी शर्मनाक बात है, लेकिन मर्डर हुई है. सारे के सारे दस्तावेज है, वो पता है, सारे के सारे जो बात करने वाले हैं, अगर आप देखें तो 2 भाजपा के ही विधायक है जो उस पर बात कर रहे हैं, लेकिन उनकी नहीं सुनी जा रही. लेकिन उसी 10 की जो गंभीर भूमिका सामने नजर आती है, आपको लगता है कि सोमनाथ सूर्यवंशी के लिए माफ
मुझे लगता है न्याय हर एक को समान होना चाहिए और जो भी जिस पे भी अन्याय हो उसको न्याय मिलना चाहिए। चारकोप का गणेश विसर्जन अभी तक जो है हुआ नहीं है। चारकोप के गणेश विसर्जन के ऊपर मैंने भी ट्वीट किया है, क्योंकि ये जो भाजपा है सिर्फ चुनाव के दरमियान खुद को हिंदुत्ववादी बताती है, लेकिन उनका यही मकसद होता है कि ये हिंदुत्व नहीं है। भाजपा को अपनी जो विचारधारा है, जीत की विचारधारा है, वॉशिंग मशीन की जो विचारधारा है, वो हमारे महाराष्ट्र में लानी है। गणपति बाप्पा ये महाराष्ट्र से जो सबसे बड़ा एक क्षण होता है, उससे ही जो फेस्टिवल है, त्यौहार है, उससे ही कहीं ना कहीं बंद करने की या पीछे ढकेलने की कोशिश भाजपा कर रहा है। पीओपी की जो बात है, हाईकोर्ट की ऑर्डर की जो बात है, बहुत सारे ऐसे हाईकोर्ट के ऑर्डर है, किस पे अमल हो रहा है? जो एक पॉलिटिकल होर्डिंग्स की बात होती है, मैंने भी सीएम साहब को खत लिखा था कि पॉलिटिकल होर्डिंग्स बंद किए जाए। अभी बहुत हुआ, चुनाव हो गए, लेकिन उस पर तो अमल नहीं हो रहा है, तो फिर सिर्फ इसी बात पे क्यों हो रहा है? सर, देवेंद्र फडणवीस और राज ठाकरे की मुलाकात हुई, अलायंस हो नहीं रहा है, लेकिन बात देखिए, जब हमारे साथ फडणवीस साहब अलायंस में थे तो हमारे घर पे भी आते थे, तो ये तो कोलिशन धर्मा होता है, जिसके साथ अलायंस हो, जिसके साथ एक छुपी दोस्ती भी हो सकती है, उनके घर जाते हैं। सर, सुरेश धस यांची दुटप्पी भूमिका दिसून येते का? कारण का देशमुख प्रकरणामध्ये ते बघा, मी एवढंच सांगितलेलं आहे, भाजपाची प्रत्येक भूमिका ही दुटप्पी असते। मी स्पष्टपणे सांगतो, परभणीत असेल किंवा बीडमध्ये असेल, न्याय हा झालाच पाहिजे। आम्ही अनेकदा, म्हणजे आमच्या सगळे तिकडचे स्थानिक खासदार असतील, आमदार असतील, अधिवेशनात देखील आम्ही मविया म्हणून हा विषय घेतला होता। स्वतः मला वाटतं राहुल गांधीजी त्यांच्या घरी जाऊन आले, आम्ही देखील तिथे जाणार आहोत। पण हे सगळं होत असताना मुख्यमंत्री शांत काय आणि एक शब्द का नाही बोलत आहे त्याच्यावर, हे सांगा. कारण मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री देखील आहेत. सोयीचं राजकारण होतं असं वाटतं का तुम्हाला? सोयीचं राजकारण जो लॉंग मार्च काढण्यात आला होता तो देखील आता नाशिकमध्ये कुठेतरी थांबवण्यात आला आहे, स्थगिती. दुर्दैव हेच आहे की आज राज्यामध्ये न्याय कोणाला मिळत आहे हा प्रश्न आहे. आपण पहा ना, न्यायव्यवस्था म्हणजे तुम्ही हिट अँड रन केस करा, तुम्ही निघून जाऊ शकता, तुम्ही कोणाची मर्डर करा, तुम्ही निघून जाऊ शकता. आज ह्या राज्यामध्ये सामान्य नागरिक सुरक्षित नाहीये हे आम्हाला कळायला लागले. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी 2 वर्षापूर्वीच खरं तर इस्तिफा नाही, त्यांनी राजीनामा नाही, त्यांची हकालपट्टी होणं गरजेची होती. तिथे कुठच्याही जाती असतील, ज्यांच्यामध्ये वाद असतील, तिथे वाद न निर्माण होता शांत कशी करता येतील ही सरकारची जबाबदारी असते, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते. ते राज्याचे प्रमुख असतात. आणि जर 2 वर्ष शांतमय वाद होते, ते दोन्ही मोठ्या तिथे समाजांमध्ये जे काही वाद होते ते भयंकर टोकाला पोचलेत. काही काही गोष्टी तिथून जे आम्ही ऐकतो एवढ्या भयानक आहेत, पण कुठे ना कुठेतरी हे वाद चालू ठेवण्यात त्याच व्यक्तीचा हात आहे का हा एक प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.